नमस्कार. मी नेहमी म्हणत असतो की खोट्या माहितीच्या आधारावर जी माणसं बोलतात ती माणसं तोंडावर पडतात. खोट्या माहितीच्या आधारावर कृपया बोलत जाऊ नका. आपल्याकडे आलेली इन्फॉर्मेशन, ज्ञान कितपत खरं आहे याची खात्री करून घेतली पाहिजे. आणि त्याशिवाय जर आपण बोललो ना तर तोंडावर पडण्याची शक्यता येते. मी जेव्हा जेव्हा अशा चुकीच्या माहितीच्या आधारावर बोललोय तेव्हा एक तर व्हिडिओ वापस घेतलेत, क्षमा मागितली आहे. असं घडलंय, अनेक वेळेला घडलंय की आपण काही चुकीची माहिती देतो, त्यावर मी सविस्तर व्हिडिओ करणार आहे, सांगणार आहे. पण आता एक माणूस चुकीच्या आधारावर कसा बोलतो आणि त्याचे परिणाम काय होतात हे तुम्हाला मी सांगणार आहे. काँग्रेसमधले रत्नाकर महाजन नावाचे एक नेते, त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये सुद्धा आदर आहे. पुन्हा अजून सांगतो, महाजन आहेत म्हणून आदर आहे नाही. काँग्रेसमध्ये ज्यांच्याकडं थोडीफार विद्वत्ता आहे, थोडाफार अभ्यास आहे, ज्ञान आहे, अशा खूप कमी उरलेल्या माणसांपैकी ते एक आहेत. काँग्रेसमधल्या खूप कमी लोकांचा आदर माझ्या मनामध्ये आहे, खूप कमी लोकांविषयी. माझं राजकीय झुकलेपण जगापासून लपून राहिलेलं नाही आहे. मी पत्रकार नाही आहे, त्यामुळं हे झुकलेपण लपून राहिलेलं नाही आहे. तर या रत्नाकर महाजनांच्या विषयीचा माझ्या मनातला आदर अगदीच कमी होऊ लागतो. मी तुम्हाला एक पोस्ट दाखवतोय. रत्नाकर महाजनांनी स्वतः केलेली ती पहिली पोस्ट आहे. ती पोस्ट बघून घ्या, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ती दिसते आणि आवश्यकता असेल तर मी ती वाचून पण दाखवतो आहे. आता या पोस्टकडे बघता बघता आपल्या लक्षात येतं की रत्नाकर महाजन पोस्ट करतात, सुंदर पिचई हे गुगलचे संचालक मोदींचे फार लाडके आहेत. पंतप्रधान झाल्या ते त्याला भेटीसाठी अमेरिकेत गेले होते. आता तेच पिचई स्पष्ट म्हणाले आहेत की मोदी यांनी देश अमेरिकेला गहाण टाकला आहे. ते अमेरिकेत असल्यामुळे त्याला काही करता येत नाही. ते भारतात असते तर काहीतरी करून तुरुंगात तरी टाकता आलं असतं. सुंदर पिचईचं हे वाक्य ऐकल्यानंतर मला तरी कुठून बोललेत हा प्रश्न पडला. आणि मग एबीपी माझाच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली होती. ती पोस्ट मी तुम्हाला दाखवतो. हे जशास तसे वाक्य सुंदर पिचईच्या फोटो सहित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश ट्रम्प यांच्या हस्ते अमेरिकेला ओलीस ठेवला आहे. आता अमेरिकेच्या दृष्टीने भारत देश त्यांचा गुलाम बनला आहे, अशा अर्थाचं ते वाक्य होतं. पाहिलं, थोड्याच वेळामध्ये एबीपी माझाने या पोस्ट सहित खुलासा केलाय. तो खुलासाही मी तुम्हाला दाखवतो. एबीपी माझाच्या नावाने व्हायरल होणारी सुंदर पिचई यांची पोस्ट फेक आहे, ती खोटी आहे, ती एबीपी माझाने टाकलेलीच नाही. आता हे सगळं घडल्यावर परत रत्नाकर महाजनांना जाणीव होते की अरे आपण चुकीच्या आधारावर बोललो. तेव्हा रत्नाकर महाजन लिहितात, हे एबीपी माझाने दिलेले वृत्त आहे, ते रिपीट ही केले, त्यामुळे मी ही पोस्ट केली, पण ती माझी चूक होती. अशी चूक यापुढे होणार नाही याची खबरदारी मी घेईन. मला रत्नाकर महाजनांच्या या दिलदारपणाचं खरंच कौतुक वाटलं. ती चूक माझी होती, मी ती कबूल केली आहे आणि आता अशी होणार नाही याची काळजी घेईन. एबीपी माझाची पोस्ट म्हणून आजकाल टीव्ही मीडियाची बातमी म्हणून कोणतीही बातमी व्हायरल केली जाते आणि लोक त्यावर विश्वास ठेवू लागतात. या अशा बातम्यांच्या आधारावर म्हणून मी म्हणतोय की माहिती फेक दिली की गडबड होते. आयुष्य उद्ध्वस्त होतं एखाद्याच्या मागे नको तो शुक्लकाष्ट लागू शकतो. त्यामुळं कृपया चुकीच्या माहितीच्या अशा पेरणीच्या आधारे रत्नाकर महाजनांसारख्या माणसांनी बोलणं चूक ठरलं असतं. म्हणून मी म्हटलं की मला रत्नाकर महाजनांचं कौतुक पण यासाठी आहे की त्यांनी नुसतंच ती बातमी खोटी आहे नाही म्हटलं, तर आपली चूक सुद्धा कबूल केली. रत्नाकर महाजन आता वयोवृद्धेकडे गेलेले आहेत, पण त्यांच्या त्या कबूल करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी मागेही असंच एकदा काही स्पष्ट गोष्टी कबूल केल्या होत्या. काँग्रेसबाबत काही लिहिलं होतं. त्यामुळे रत्नाकर महाजनांचं कौतुकच आहे. माझी रत्नाकर महाजनांना एक विनंती आहे, महाजनजी कृपया आपण आपल्या खऱ्या माहितीला, एकदा मिळालेल्या माहितीला खरी की खोटी याची खात्री करून घेत जा आणि मग बोलत जा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज